नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज आपण दैनिक मराठीच्या माध्यमातून भेटतोय. बऱ्याचशा दिवसांनंतर महिन्यानंतर ही लेक्चर सिरीज पुन्हा एकदा आम्ही सुरू करतोय, पण हे फक्त एक ट्रायल बेसिसवरती असणार आहे. एक आठवडा आम्ही कंटिन्यू करू, त्यानंतर तुमचा रिस्पॉन्स कसा आहे यावरती पूर्णपणे डिपेंड असणार आहे की दैनिक मराठी कंटिन्यू करायचं की नाही. तुमचा रिस्पॉन्स प्रॉपर वाटला तर ही लेक्चर सिरीज कंटिन्यू होईल. जर रिस्पॉन्स नाही वाटला ठीक, तर आम्ही हे डायरेक्टली विजन स्टडीवरती जे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत अशांसाठी तिकडे अवेलेबल करून देऊ. आपल्या आजच्या लेक्चरचे PDF आणि ऑडिओ फाईल हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी 2021 साठी तयारी करतायत अशांसाठी विजन स्टडी ॲपच्या माध्यमातून भरपूर सारा अभ्यास करता येईल. तर नक्कीच तुम्ही ॲप डाउनलोड करा. ॲपच्या माध्यमातून सर्व काही मोफत अवेलेबल आहे. फक्त काही पेड कोर्स आहेत, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. सध्या येणारी राज्यसेवा आणि कंबाईन कट बच्या एक्झाम जर बघितल्या तर त्यासाठी क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशन ओपन आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण आपल्या मुद्द्यामध्ये येऊ. पहिलीच न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. सुट्टी सिगरेट किंवा सुट्टी बिडी ही विकायला आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बंदी असणार आहे. आता जे स्मोकर नाही आहेत अशांना थोडं कन्फ्यूज होईल की हे सुट्टी बिडी म्हणजे नेमका काय प्रकार आहे. तर एक सिगरेटचं पॉकेट असतं, त्याच्यामध्ये आय थिंक 10-12 काहीतरी सिगरेट असतील. तर शासनाकडून फक्त पॉकेट ॲज इट इज तुम्हाला म्हणजे त्या पान शॉपमधून किंवा कुठूनही तिथून विकत घेता येईल. मात्र त्यातून फक्त एक सुट्टी सिगरेट किंवा ते फोडून त्याच्यातनं 2-3 सिगरेट तर अशा विकायला सुद्धा बंदी आहे, विकत घ्यायला पण बंदी आहे. तर आता तुम्हाला आय थिंक समजलं असेल याचं रिझन काय असणार आहे बरं. कारण जे सिगरेटचं पॉकेट असतं तर बऱ्याचशा कायद्यांनुसार त्या पॉकेटवरती जवळपास 80-85% पोर्शन हा पूर्णपणे त्याच्या वॉर्निंगनी भरलेला असतो. तुम्हाला सिगरेटच्या पॉकेटवरती दिसेल ना की असं काहीतरी माउथ कॅन्सर झालेला असेल किंवा असे काहीतरी फोटो असतात. तर हा जो काही मेसेज आहे तर तो लोकांपर्यंत पोचावा. जर लोक हे फक्त सुट्टी सिगरेट जर घेत असतील म्हणजे त्या बॉक्समधून 1-2 सिगरेट जर घेत असतील तर बॉक्स लोकांच्या हातात लागणार नाही. म्हणजे फक्त दुकानदाराकडे राहील, दुकानदार बॉक्स फोडून त्याच्यातून 2-3 सिगरेट देणार आहे. तर यामुळं काय होईल, जे ग्राहक सिगरेट घ्यायला येत आहेत, बिडी घ्यायला येत आहेत तर अशांपर्यंत जो गव्हर्नमेंटचा हेतू आहे की तो मेसेज पोचावा तर तो पोचणार नाही आहे. तर म्हणून पूर्ण बॉक्सच एकतर तुम्हाला विकत घ्यावा लागेल. खरं तर स्मोक नाहीच केला पाहिजे, पण तरी शासनाचं असं मत आहे की जर तुम्ही स्मोकिंग करताय तर अख्खा बॉक्स तुम्हाला घ्यावा लागणार आहे. सुट्टी सिगरेट किंवा सुट्टी बिडी तुम्हाला विकत मिळणार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता तशी बंदी असेल. ओके, तर अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. अशा प्रकारे ऑलरेडी छत्तीसगडमध्ये सुद्धा रिसेंटली या इयरच्या सुरुवातीलाच बंदी घालण्यात आली. 2017मध्ये कर्नाटकमध्ये सुद्धा सिगरेट, बिडी इत्यादी तंबाखू प्रोडक्टवरती बंदी आहे. तंबाखूमुक्त युनियनच्या म्हणजेच टोबॅको फ्री युनियन तर यांच्या आकडेवारीनुसार भारतात तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी जवळपास 1 कोटी नागरिकांचा मृत्यू होतो. 10 दशलक्षांहून अधिक लोकांचा मृत्यू होतोय. 1 दशलक्ष म्हणजे 10 लाख, 10 दशलक्ष म्हणजे 10 गुणिले 10 म्हणजे 100 लाख, 100 लाख म्हणजेच 1 कोटी. ओके, आता हा जो काही गव्हर्नमेंटनी ही जी बंदी घातली महाराष्ट्रामध्ये तर त्याचा मुख्य उद्देश काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की वापरकर्ते जे आहेत सिगरेट पॅकेजिंगवरती आरोग्याच्या धोक्याची कल्पना काळजीपूर्वक वाचत नाहीत किंवा काळजीपूर्वक त्याला घेत नाहीत आणि ते व्यवस्थितपणे त्यांनी बघावं, त्या जे काही सूचना आहेत तर त्या बघाव्यात. तर यासाठी म्हणून पूर्णपणे बॉक्सच एकतर विकत घ्यायचा आहे, सुट्टी सिगरेट मिळणार नाही आहे. यासाठी मग आता कुठला कायदा होता किंवा कुठला असा अधिनियम होता की ज्या अंतर्गत बॉक्सवरती पूर्णपणे जवळपास 85% भाग हा वॉर्निंगनी पूर्ण प्रिंट केलेला असेल. तर यासाठी सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003 तर या कायद्यानुसार जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण, विनिमय तर या अंतर्गत सिगरेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री करण्यावेळेस जी पाकिटं असतील तर त्या पाकिटांच्या जवळपास 85% भागावरती सिगरेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश छापणं हे बंधनकारक आहे. कोणत्या कायद्याच्या अंतर्गत हे बंधन घालण्यात आलंय तर तो कायदा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003चा आहे. ओके, हे असे मुद्दे आपल्याला आयोगाकडून विचारले जातात. तर म्हणून हे कायदे वगैरे आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. सिगरेट पाकिट किंवा बिडीचा बंडल जर विकला म्हणजे एक सुट्टी सिगरेट किंवा सुट्टी बिडी विकण्याऐवजी जर पाकिटच पूर्ण विकलं तर
कायद्याच्या मागचा जो हेतू आहे की ग्राहकाला पूर्णपणे ती वॉर्निंग दिसावी, ग्राहकापर्यंत तो धोक्याची कल्पना पोचावी, तर तो हेतू इथं शासनाचा साध्य होईल. तर म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुट्टी सिगरेट विकण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. ओके. याच कायद्याच्या म्हणजे सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003, तर या कायद्यामध्ये बरीचशी कलम आहेत. त्यापैकी कलम नंबर 7 महत्वाचा आहे, कारण यानुसार कोणतीही व्यक्ती सिगरेट किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादनाद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या वस्तूंचं उत्पादन, पुरवठा किंवा वितरण करू शकणार नाही, जोपर्यंत त्या वस्तूवरती, त्याच्या पॅकेटवरती किंवा ते जे लेबलिंग केलं असतं तर त्याच्यावरती आरोग्याच्या धोक्याची कल्पना जोपर्यंत प्रदान केली जात नाही, तोपर्यंत अशा वस्तू विकता येत नाही, त्याचं उत्पादन करता येत नाही किंवा त्याचा पुरवठा, साठवणूक असं काहीही करता येणार नाही, जोपर्यंत त्या उत्पादनावरती लेबलिंग केलेलं नसेल किंवा आरोग्याच्या धोक्याची कल्पना दिलेली नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री करता येणार नाही. तर हे कलम नंबर 7 मध्ये देण्यात आलंय. कोणत्या कायद्याच्या? तर सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003 मध्ये. ओके. तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. थोडीशी आपण ना आकडेवारी जाणून घेऊयात. वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये कशा प्रकारचे आकडे आले होते. 2017 मध्ये ना एक स्टडी करण्यात आला होता. त्यानुसार असं दिसून आलं की जर तंबाखूजन्य उत्पादनावरती कर वाढवला तर ह्या तंबाखूच्या वापरामध्ये नियंत्रण येतं, थोडाफार त्याच्यामध्ये घट झालेली दिसेल. तर हा त्याच्यासाठीचा एक चांगला मार्ग आहे, म्हणजे तंबाखूजन्य उत्पादनावरती कर वाढवणे. मग यातून शासनाचं सुद्धा उत्पन्न वाढू शकतं आणि त्याबरोबर वस्तू महाग झाली आहे, तंबाखूजन्य पदार्थ महाग झालेत, तर म्हणून त्याची विक्री सुद्धा थोडीशी कमी होईल. ओके. तर हा एक चांगला मार्ग आहे असं सांगण्यात आलंय. तंबाखू उत्पादनावरती कर लावला जातो तेव्हा जागतिक स्तरावरती तंबाखूचा वापर कमी होऊ शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला खुल्या सिगरेट किंवा बिडीची विक्री सुद्धा होते. ओके. आता 2017 मध्येच प्रकाशित झालेलं एक संशोधन आहे. त्यानुसार भारतात सिगरेट ओढणारे, जेवढे काही सिगरेट ओढतायत त्याच्यापैकी 57% लोक हे केवळ सुट्टी सिगरेट घेऊन खरेदी करतात. म्हणजे ते कुठल्याही प्रकारचा बॉक्स किंवा ते कुठल्याही प्रकारच्या वॉर्निंग नाही वाचत, असा त्याचा एक मिनिंग होऊ शकतो. तर भारतामध्ये जेवढे काही लोक सिगरेट पित आहेत त्यापैकी 57% म्हणजे 50%पेक्षा जास्त लोक असे आहेत की जे फक्त सुट्टी सिगरेट घेऊन पितात. ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे, त्यालाच GATS असं म्हटलं जातं, त्यांचा 2016-17 मध्ये जो स्टडी करण्यात आला होता त्यानुसार काही महत्वाचे आकडे आहेत. या आकड्यांवरती आयोगामार्फत क्वेश्चन विचारले जातील. भारतातील प्रौढांपैकी सुमारे 10.7%, ऑलमोस्ट 10 करोडचा हा नंबर येईल, तर हे धूम्रपान करतात आणि सर्व प्रौढांपैकी 28.6% म्हणजे ऑलमोस्ट 28 करोड लोकसंख्या ही तंबाखूचा वापर करते. तर असं या रिपोर्टमध्ये सांगितलंय. GATSचा 2016-17चा अहवाल आहे आणि भारतातले जेवढे प्रौढ आहेत तर त्याच्यापैकी जवळपास 10 कोटी म्हणजेच 9,95,00,000 लोक हे धूम्रपान करतात आणि सगळे जेवढे प्रौढ आहेत तर त्यापैकी 28.6% जनता म्हणजे ऑलमोस्ट 28,68,00,000 लोकसंख्या ही तंबाखूचं सेवन करते. हे आकडे खरंच खूप मोठे आहेत. युरोपमध्ये 4-5 देश आपण जर एकत्र केले तर त्यांची लोकसंख्या सुद्धा याच्यापेक्षा कमीच असणार आहे, जेवढे लोक भारतामध्ये सिगरेट ओढत आहेत. सर्वेक्षणानुसार असं पण दिसून आलंय की धूम्रपान करणारे सुमारे 4.4% लोक हे सिगरेटचा वापर करतात आणि जवळपास 7.7% लोक हे बिडीचा वापर करतात. याच अहवालानुसार भारतात दररोज सिगरेट वापरणाऱ्या व्यक्तींची सरासरी जो मासिक खर्च असतो, म्हणजे प्रत्येक महिन्याला ते किती खर्च करतायत, तर जवळपास सिगरेट ओढणारे 1100 रुपयांपर्यंत खर्च करतात आणि दररोज बिडी ओढणारे हे जवळपास प्रति महिना 284 रुपये खर्च करतात. ओके. आकडे थोडे इंटरेस्टिंग पण आहेत, तर लक्षात ठेवाच, कारण आयोगाचं आपल्याला काही सांगता येत नाही, थोडा अवेअरनेस तुमच्यात किती हे बघायला अशा मुद्द्यांवरती क्वेश्चन येऊ शकतात. ओके. या गॅट्सच्याच सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात तंबाखूचे धूम्रपान करण्याचे प्रमाण हे कमी आहे असं सांगितलं होतं. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट पण आहे की आपल्या देशामध्ये 91% असे लोक आहेत, म्हणजे धूम्रपान करणाऱ्यांपैकी 91% लोक यांना असा विश्वास आहे की धूम्रपान केल्यामुळं गंभीर आजार होतो. म्हणजे जे सिगरेट ओढतायत, तंबाखू खातायत, अशांना माहिती आहे की आपल्याला या धूम्रपानामुळं काही नाही काही गंभीर आजार होणार आहेत, तर तरी सुद्धा ते घेत आहेत. म्हणजे असे 91% आहेत. सर्वेक्षणानुसार सिगरेट वापरणारे सुमारे 68%
आणि बिडी पिणारे जवळपास 17% लोक हे सुट्टी सिगरेट आणि सुट्टी बिडी खरेदी करतात असं सुद्धा दिसून आलं होतं. आता तंबाखूवरती नियंत्रण करणं आवश्यक का आहे, म्हणजे खास करून भारताचा जर विचार केला तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की तंबाखूवरती आपण नियंत्रण केलं पाहिजे. कारण भारताचा जगात तंबाखूच्या प्रोडक्ट जे असतील किंवा उत्पादन जे आहे त्याचा उपभोग घेण्यामध्ये आणि तयार करण्यामध्ये जगात दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे भारतामध्ये त्यामुळे तंबाखूचं सेवन किंवा तंबाखूवरती नियंत्रण ठेवणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि या तंबाखूमुळे कर्करोग, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार असे वेगवेगळे आजार हे तंबाखूचं सेवन केल्यामुळे होतं. त्याचं एक मुख्य कारण सुद्धा आहे. आणि आरोग्याशी संबंधित आजारांव्यतिरिक्त तंबाखूच्या सेवनाने वैद्यकीय खर्चामध्ये सुद्धा वाढ झाली आहे आणि सामान्य लोकांचं घरगुती उत्पन्न कमी होत आहे, त्यामुळं गरिबी सुद्धा वाढते असं सुद्धा रिपोर्टमध्ये लक्षात येतं. तर म्हणून आपल्या देशामध्ये खास करून तंबाखूजन्य पदार्थांवरती नियंत्रण करणं किती आवश्यक आहे हा मुद्दा तुम्हाला लक्षात येईल. सहज जर आपल्याला कुठं मेन्समध्ये निबंध लिहायची वेळ आली तर तंबाखूवरती नियंत्रण का ठेवायचं याची गरज काय आहे, तर 2 मुद्दे तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. एक म्हणजे हेल्थ रिलेटेड फॅक्टर आहे की तंबाखूचं सेवन केलं तर कर्करोग, फुफ्फुसांचे आजार असे वेगवेगळे आजार होतात, हृदयविकार होतात. आणि दुसरा पॉईंट हा सुद्धा तुम्हाला लक्षात आला पाहिजे की जे लोक तंबाखूचं सेवन करतायत तर त्यांचा खर्च हा महिन्याला वाढणार आहे. तो खर्च तर वाढतो, या व्यतिरिक्त काय होतं की त्यांना आजारपण झाल्यामुळं वैद्यकीय खर्चामध्ये वाढ होते, म्हणजे मेडिसिनवरती जास्त पैसा खर्च होतो. त्यामुळे मग घरात त्यांचं उत्पन्न ऑलरेडी थोडं कमी असतं. सगळे पैसे जर असे डॉक्टरला आणि हे सिगरेट वगैरे पिण्यातच गेले तर त्यांच्यावरती गरिबी ओढावली जाते. तर म्हणून सुद्धा दारिद्र्य निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तंबाखू नियंत्रण आपल्या देशामध्ये करणं किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता याच्या पुढं नेमकं याचा रिझल्ट आपण काय अपेक्षित धरू शकतो की अनेक देशांकडून तंबाखू नियंत्रण म्हणजेच दारिद्र्य निर्मूलनाचे धोरण म्हणून स्वीकारलेले आहे आणि भारतानंही अशा देशांचं अनुकरण करत या दिशेने आता पुढं पावलं घेणं, पावलं उचलणं हे खूप गरजेचं आहे. आणि भारतामध्ये सर्रास खेड्यांमध्ये राहणाऱ्या बहुतांश जे गरीब लोक आहेत अशांपर्यंत टीव्ही पोचलेला नसेल आणि म्हणून त्यांना धूम्रपानापासून होणारं जे नुकसान आहे तर याबद्दल ज्यावेळेस कॅम्पेन राबवले जातात, ज्यावेळेस मोहिमा राबवलेल्या जातात तर त्यांचा लाभ त्या व्यक्तींना होत नाही, म्हणजे अवेअरनेस कॅम्पेन त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर म्हणून भारताने इतर देशांच्या प्रमाणे दारिद्र्य निर्मूलनाचे धोरण म्हणून आपण तंबाखू नियंत्रण धरलं पाहिजे किंवा तंबाखू नियंत्रणाचा विचार केला पाहिजे. ओके, तर एवढे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते. या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून फक्त एखादी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे काम आम्हाला अजिबात करायचं नाही आहे. जर एखादा मुद्दा घेतला तर अगदीच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, म्हणजे झाडाचं असतं ना की झाडाच्या मुळापासून ते झाडाच्या देठापर्यंत जायचं आहे, तर सगळ्या अँगलनी विचार करत आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर म्हणून जे तुम्ही 5-10 मिनिटांमध्ये लेक्चर संपेल अशी जर अपेक्षा ठेवत असाल तर अजिबात साफ चुकीचं येते. लेक्चर बऱ्यापैकी मोठे असणार आहेत आणि माझा सुद्धा असाच प्रयत्न असेल की खूप डिटेलमध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून प्रत्येक अँगलवरती तुम्हाला सुद्धा तसा दृष्टिकोन तयार होईल की एखादी न्यूज जर तुम्ही वाचली, म्हणजे आता बाबरी मस्जिदीच्या संदर्भात एक रिसंट न्यूज आली आहे, तर त्याविषयी ज्यावेळेस तुम्ही कधी वाचाल किंवा ते तुमच्या कानावरती पडलं की कशा कशा पद्धतीने आपण त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे हे मुद्दे लक्षात येतील. आजच्या लेक्चरमध्ये मी ती न्यूज घेतलेली नाही आहे, कारण त्याच्यावरती एक सेपरेट सेशन घेण्याचा प्लॅन आहे. तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जर तसं एखादं स्पेशल लेक्चर हवं असेल तर बाबरी मस्जिदीबद्दलचा जो निर्णय आला आहे तर तो अगदी आपण डिटेलमध्ये घेऊ. ओके, आपल्या नेक्स्ट न्यूजकडे आपण येऊ. ती आहे ESG फंडच्या संदर्भात. ESG, आता याचं नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि ही जी कल्पना आहे तर ती भारतीयांनी ॲक्सेप्ट केलेली आहे. तुम्ही म्युच्युअल फंड हा प्रकार ऐकला असेल, म्हणजे म्युच्युअल फंड ॲड वगैरे येतात ना की सांगितलं जातं की त्याच्यामध्ये थोडेफार पैसे इन्व्हेस्ट करा, गुंतवणूक करा, मग त्याच्यातून रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळतील, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून फायदा होऊ शकतो. आणि मग ते एक बाई असते पटपट पटपट ओरडून जाते की हे सगळे टर्म्स अँड कंडिशनवरती अवलंबून आहे, तुम्ही सगळे त्याचे डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे वाचून घ्या. तर असं सांगितलं जातं, म्हणजे ते म्युच्युअल फंड हा पैशाशी संदर्भात असलेला व्यवहार आहे. मी असं गृहीत धरतो की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती कमी असेल आणि म्हणून मी थोडं डिटेलमध्ये सांगतो. ESG फंड्स म्हणजे आता याच्यामध्ये E फॉर एन्व्हायरमेंट आहे, S फॉर सोशल आणि G फॉर गव्हर्नन्स. म्हणजे इथं पर्यावरण सुद्धा आलं, सोशल म्हणजे आपल्या नैतिक व्हॅल्यूज सुद्धा आल्या, मोरल व्हॅल्यूज पण आल्या आणि गव्हर्नन्स म्हणजे शासन पण आलंय. तर अशा प्रकारचा एक म्युच्युअल फंड हा कंपन्यांकडून इंट्रोड्यूस करण्यात आलाय. म्हणजे ज्या कंपन्या म्युच्युअल फंड प्रोव्हाइड्स करतात, मग म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार असतात. खास करून तुम्हाला
रिसंट जर काही अपडेट द्यायचं झालं ना, तर ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड तर यांनी सुद्धा ESG फंड हा सुरू केलेला आहे. याआधी अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह स्टेट बँकेकडून घेण्यात आला होता, स्टेट बँक ऑफ इंडियानी. तर त्यांनी सुद्धा अशा प्रकारचा म्युच्युअल फंड सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला, ESG फंड. यानंतर त्यांनी त्या प्रोडक्टचं नाव म्हणजे त्यांच्या म्युच्युअल फंडचा जो प्रकार आहे त्याचं नाव बदललं आणि त्याला SBI मॅग्नम इक्विटी ESG असं त्याचं नाव दिलेलं आहे. आता नेमकं काय होतं, कंपन्या त्यांचं प्रॉफिट वाढवण्यासाठी मे बी गव्हर्नमेंटपासून काही ना काही छुपे रस्ते शोधत असतील, पर्यावरणाला नुकसान पोचल अशी पण काही गोष्ट करत असतील, किंवा सोशल लाईफमधलं डिस्टर्बन्स तयार होईल, सोशल लाईफ, किंवा समजा त्या कंपन्यांच्या काही अशा मोरल व्हॅल्यूज नाही आहेत तर प्रॉफिट मिळवण्यासाठी अशा गोष्टी काही कंपन्या करत असतील. तर हा जो काही फंड असणार आहे ESG, तर याच्यामध्ये अशा ठराविक कंपन्या लिस्ट केल्या जातील. म्हणजे प्रत्येक कंपनीचे स्वतःचे काही ना काही शेअर्स असतात, तर ते आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून विकत घेतो. तर अशा काही खास कंपन्या याच्यामध्ये फक्त लिस्ट आउट केल्या असतील की ज्या कंपन्यांमार्फत हे ES आणि G म्हणजे एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स तर या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊन, म्हणजे त्यांच्या नैतिक व्हॅल्यूज सुद्धा चांगल्या असतील, पर्यावरणाकडे सुद्धा ते लक्ष देणाऱ्या कंपन्या असतील आणि शासनामध्ये सुद्धा त्यांचा विश्वास आहे, शासनावरती किंवा गव्हर्नमेंटला कुठल्याही प्रकारचं फसवत नाहीयेत. तर अशा कंपन्यांचे सेपरेट असे बॉन्ड असतील किंवा सेपरेट असे शेअर असतील की ज्यामध्ये मग म्युच्युअल फंडच्या अंतर्गत आपले सामान्य नागरिक, आपले भारतीय त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. तर अशा प्रकारचा हा ESG फंड्स डेव्हलप करण्यात आला आहे आणि या फंडला भारतीयांकडून एक चांगला प्रतिसाद मिळतोय. असा प्रकार ऑलरेडी फॉरेनमध्ये झाला होता, म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये असे प्रकार झालेले आहेत, मात्र तिकडं त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला नव्हता, कारण मे बी ते लोक जास्त भांडवलशाहीवरती केंद्रित जास्त असतील. आपण इकॉनॉमिक शिकताना प्रकार बघितले होते ना की मिक्स्ड इकॉनॉमी आहे आपल्या देशाची, म्हणजे आपल्या देशामध्ये सामाजिक ज्या सोयी सुविधा असतील तर त्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जातं आणि याचबरोबर आपल्या देशामध्ये पैसे कशा पद्धतीने वाढवायचे, प्रगती कशा पद्धतीने करायची इन टर्म्स ऑफ मनी, तर या दोन्हीकडे लक्ष दिलं जातं, तशा पॉलिसी बनवल्या जातात. तर हे झालं मिक्स इकॉनॉमीवालं. तर इकॉनॉमिक्स तर मी तुम्हाला शिकवतोय, तो मुद्दा इथं नको घुसवायला. तर ESG हा जो प्रकार आहे ना फंड्समधला, तर याच्यामध्ये भारतीयांकडून चांगल्या गुंतवणूक होत आहेत. याचं कारण म्हणजे ESG फंड जे असतील आणि इतर म्युच्युअल फंड जे आहेत ते यांच्यातला फरक हा या नावावरून थोडासा लोकांच्या लक्षात येतोय. म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत तर ते निर्णय घेताना या गोष्टींचा विचार करतायत की पर्यावरणाला ह्या गोष्टी अनुकूल आहेत का, व्यवसायाची पद्धत नैतिक आहे का, कर्मचारीला अनुकूल असलेले रेकॉर्ड आहेत का ते कंपनीचे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन मिळतीये, ती लिस्ट मिळतीये त्या कंपन्यांची आणि त्यानुसार ESG फंडमध्ये लोकांची गुंतवणूक वाढतीये. भारतामध्ये जे म्युच्युअल फंड्स असतात तर त्याची रेग्युलेशन करण्यासाठीची एक बॉडी आहे, ती म्हणजे भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ, त्याला SEBI असं म्हटलं जातं. तर यांच्यामार्फत या फंड्सचं रेग्युलेशन केलं जातं. हा मुद्दा तुम्हाला माहिती असावा. आणि हे जे म्युच्युअल फंड आहे ESG जो प्रकार आहे तर तो कशा पद्धतीने प्रभाव टाकतोय हे पण आपण बघितलं की या फंडमुळे नेमकं भारतामध्ये काय होतंय. तर ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांना सुद्धा ESG पॉलिसी स्वतः कंपन्या अडॉप्ट करतील. म्हणजे कंपन्यांना सुद्धा वाटेल की आपण सुशासन केलं पाहिजे, नैतिक पद्धतीचा वापर केला पाहिजे, पर्यावरणाला जर आपण अनुकूल अशी निर्णय घेत असेल, म्हणजे आपण थोडे सामाजिक जबाबदाऱ्या जर आपल्या बघितल्या, आपण याच्यावरती थोडा भर दिला तर ती कंपनी सुद्धा भारतामध्ये एस्टॅब्लिश व्हायला तिला बळकटी मिळणार आहे. तर हे गोष्टी कंपन्यांना सुद्धा समजतात, कारण ESG फंड्समध्ये भारतीयांच्या गुंतवणूक वाढल्यात. ओके. आणि ज्या कंपन्या टिकाऊ व्यवसाय मॉडेल म्हणजे सस्टेनेबल बिझनेस मॉडेल पाळत नाहीयेत त्यांना इक्विटी आणि कर्ज मिळणं सुद्धा कठीण जाईल. म्हणजे हे जे मॉडेल आहे ते आता कर्ज देताना बँका सुद्धा विचार करतील. तर म्हणून ESG बॉन्ड्स हे आपल्यासाठी आता भविष्यामध्ये अति महत्त्वाचे ठरतील. ओके. तर पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊ. हा मुद्दा तर खूप महत्त्वाचा आहे. कृषी विधेयक, आता आपण 3 कृषी विधेयक बघितलेत की भारतामध्ये केंद्र सरकारकडून 3 वेगवेगळे विधेयक आणण्यात आले. राज्यसभा लोकसभामध्ये ते पारित सुद्धा झालेत. आता या विरोधात जे राज्य आहेत, जी राज्य BJP शासित नाही आहेत, तर अशा राज्यांनी थोडा निर्णय घेण्याचा विचार करतायत की या कृषी कायद्याविरोधात एखादा कायदा आणावा का. आता तुमच्या मनात 2-3 गोष्टी यायला पाहिजेत. एक म्हणजे कृषी हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, कोणत्या लिस्टमध्ये येतो, म्हणजे तो समवर्ती सूचीमध्ये आहे की राज्य सूचीमध्ये आहे की केंद्र सूचीमध्ये. तर ठीक आहे, तुम्हाला हे पण माहिती असेल की कृषी हा विषय कोणत्या लिस्टमध्ये येतो, कोणत्या सूचीमध्ये येतो. पण त्यानंतर अजून असा प्रश्न यायला पाहिजे की जर राज्यांनी जर एखादा कायदा बनवला
तर तो संपूर्ण देशामध्ये लागू करता येतो का, किंवा त्या राज्यावरती सुद्धा लागू करता येतो का? कारण पुढे जाऊन मग राष्ट्रपतींची त्यावरती सही लागणार आहे, स्वाक्षरी लागणार आहे, तर ते घेता येतं का? त्याच्यासाठी कुठले आर्टिकल्स आहेत, कुठले कलम आहेत, अशा प्रकारचं आधीचं कुठलं एक्झाम्पल होतं का की राज्यांनी केंद्राच्या विरोधामध्ये जाऊन अशा प्रकारचा एखादा कायदा पारित केला आणि नंतर त्यांना राष्ट्रपतींकडून सुद्धा परवानगी मिळाली? तर असे बरेचसे मुद्दे हे आपल्याला राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलंय, राज्यशास्त्र हा विषय आता आयोगाने तेवढासा सोपा ठेवलेला नाही आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन ओरिएंटेड राज्यशास्त्र समजलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे नॉलेज घेता, तुम्ही जे कलम वाचताय, आर्टिकल वाचताय, तर त्याचं वापर तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल, तर या बेसिसवरती आयोग आपल्याला क्वेश्चन विचारतोय आणि त्याचंच एक चांगलं एक्झाम्पल तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून सुद्धा अभ्यासता येईल. कृषी विधेयकावरून केंद्र सरकार आणि बिगर भाजप शासित राज्य सरकार तर यांच्यातील संघर्ष आता भरपूर वाढलाय, कमालीचा वाढलाय. घटनेच्या कलम 254 अंतर्गत केंद्राच्या कृषी विधेयकाच्या विरोधात राज्य सरकारांनी कायदे करावेत, तर अशा प्रकारचं आव्हान हे काँग्रेसचे सध्याचे प्रेसिडेंट त्या म्हणजे सोनिया गांधी यांनी केलेलं आहे. म्हणजे ज्या राज्यामध्ये काँग्रेस आहे किंवा ज्या राज्यामध्ये BJP नाही आहे, तर अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे राज्य सरकारांना असं आव्हान करण्यात आलं आहे की कलम 254च्या अंतर्गत केंद्राच्या कृषी विधेयकाच्या विरोधामध्ये राज्य सरकारांनी कायदे बनवावेत, तर असं आव्हान करण्यात आलं आहे. म्हणजे 254 कलम एवढं महत्त्वाचं आहे, आपल्याला ते अभ्यासायचं आहे. पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, पाँडिचेरी तर या राज्यांमध्ये असे कायदे केले जावेत जेणेकरून केंद्राच्या कृषी विधेयकाचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार नाही. तर अशा प्रकारचं म्हणणं हे म्हणजे स्वतः सोनिया गांधी यांचं, म्हणजे जे विरोध करतायत तर अशांचं असं मत आहे की पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, पुदुचेरी तर या राज्यांमध्ये अशा प्रकारचा कायदा बनवावा जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही, शेतकऱ्यांना केंद्राच्या कुठल्याही प्रकारच्या विधेयकाचा परिणाम होणार नाही. मात्र आता पुढे बघूयात आपण हे कलम 254 जे आहे तर ते कशा पद्धतीने आपल्याला यूज करायचं आहे. तर राज्य सरकारला समवर्ती यादीमध्ये असलेला कुठलाही विषय आणि त्या विषयावरती जर कायदा बनवायचा आहे तर कायदा करण्यास ते सक्षम असतात, ज्यात केंद्रीय कायद्याचा विरोधाभास सुद्धा असू शकतो, पण त्या कायद्याला शेवटी राष्ट्रपतींची संमती मिळाली पाहिजे तरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल. हे आपल्याला कलम 254(2) मध्ये दिसतंय. 2014 मध्ये ऑलरेडी अशा प्रकारचा कायदा बनला होता. म्हणजे केंद्रामध्ये जो कायदा होता आणि राज्यामधला कायदा तर याच्यामध्ये विरोधाभास होता आणि शेवटी राज्यामधला कायदा हा फायनल झाला. म्हणजे राष्ट्रपतींनी त्यावरती सहमती दर्शवली आणि राजस्थान राज्यावरती तो कायदा लागू करण्यात आला होता. तो नेमका कसा, तर 2014 मध्ये राजस्थान सरकारने केंद्रीय कामगार कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी कलम 254 सबकलम 2चा मार्ग स्वीकारला होता. कारखाने कायदा, औद्योगिक विवाद कायदा आणि करार कामगार कायदा तर यांना त्यांनी राष्ट्रपतींकडून मान्यता सुद्धा मिळवून घेतली आणि नंतर राजस्थानमध्ये हाच कायदा म्हणजे त्यांनी जो बदल केला होता तर तो कायदा अंमलात आला. ओके. तथापि राज्य केंद्र मंडळाने बनवलेला कुठलाही कायदा हा संसदेला बंधनकारक नसतो. म्हणजे संसद कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यास कधीही प्रतिबद्ध नाही. म्हणजे राज्यांनी जरी कुठलाही कायदा बनवला तर तो संसदेसाठीच अप्लाय होत नाही. म्हणजे संसद काही तो कायदा आपण संपूर्ण देशात लागू करू असं ठरवत नाही किंवा संसदेला तो अधिकार आहे की ह्या कायद्याचा ते बहिष्कार करू शकतात किंवा तो कायदा देशामध्ये लागू करण्यासाठी प्रतिबंधित करू शकतात. तर असं संसदेला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता नेमकं हे जे बिल आहे ना तर त्याच्याबद्दल थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊ. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य संवर्धन व सुविधा विधेयक 2020 म्हणजे 2020 मध्ये आले म्हणून 2020. शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन सुरक्षा करार व कृषी सेवा विधेयक 2020 आणि जीवनावश्यक वस्तू कायदा 2020. तर ही विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर झाली, त्यावर राज्यसभेने सुद्धा मोहर उमटवली आहे. देशभरात कृषी विधेयकांवरून वातावरण तापलेलं आहे आणि ही कृषी विधेयकं राज्यसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर सुद्धा झालीत. हे आपण ऑलरेडी लेक्चर्समध्ये बघितलंय. आणि याचबरोबर जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे जे अलायन्स पार्टनर जे आहेत BJPचे तर त्यांच्यामध्ये सुद्धा थोडीशी नाराजी आपल्याला बघायला मिळते. आणि या विधेयकावरती आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी सुद्धा केली आहे. म्हणजे आता याचं प्रॉपर कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर म्हणून हा सगळा आता विरोध होतोय आणि राज्य सरकारकडून असं आवाहन केलं जातंय की आपण वेगळे कायदे बनवू
आणि ते नंतर राष्ट्रपतींकडून पारित करून घेऊ, जेणेकरून त्या राज्यांमध्ये, आपल्या राज्यांमध्ये हा अशा प्रकारचा हे जे 3 विधेयकं आहेत तर ती इम्प्लिमेंट होणार नाहीत. पण तो रस्ता खूप अवघड असणार आहे. तर त्याच्यावरती सुद्धा ज्या काही अपडेट्स येतील त्यानंतर आपण त्या सेपरेट लेक्चरच्या माध्यमातून बघू. सध्या आपण थोडा मेन कोर पॉलिटीमध्ये राहू. केंद्र आणि राज्य संबंध नेमके कुठं आहेत, कुठल्या कलमांमध्ये आहेत, तर ते थोडंसं जाणून घेऊ. जे आपले 7वं शेड्यूल आहे, 7वी जी अनुसूची आहे, त्याच्यामध्ये कलम 246 मध्ये केंद्र आणि राज्य संबंध याविषयी थोडीशी आपल्याला माहिती मिळेल. कारण केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या वेगवेगळ्या सूची असतात तर त्याची माहिती आपल्याला या 7व्या अनुसूचीमध्ये मिळणार आहे. त्यानुसार 3 वेगवेगळ्या याद्या असतात, 3 वेगवेगळ्या सूची असतात. जसं की संघ सूची आहे, राज्य सूची. संघ सूची म्हणजेच केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. समवर्ती म्हणजे काय की ज्यावरती कायदा बनवण्याचा अधिकार हा दोघांना सुद्धा आहे. म्हणजे राज्य आणि केंद्र शासन म्हणजे संसद, तर दोन्ही याच्यावरती कायदे बनवू शकतात किंवा त्यांचे हाताळण्याचे विषय हे कॉमन आहेत, ते म्हणजे समवर्ती सूची. आता केंद्र सूचीविषयी थोडीशी माहिती बघू आपण. या सूचीमध्ये अशा विषयांचा समावेश केलेला असतो की जे विषय फक्त त्या प्रदेशापुरते मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्रासाठी महत्त्वाचे असतील आणि अशा विषयांवरती कायदा बनवण्याचा अधिकार केवळ संसदेला असतो, हेच विषय केंद्र सूचीमध्ये असतात. केंद्र सूचीमध्ये असलेल्या विषयांना राज्य सरकाराकडून कुठल्याही प्रकारचा आव्हान केलं जाऊ शकणार नाही किंवा केंद्र सूचीमध्ये जे विषय आहेत त्याच्यावरती कायदा बनवण्याचा, त्याची अंमलबजावणी करण्याचा पूर्ण अधिकार हा केंद्राला म्हणजे संसदेला असतो. या सूचीमध्ये सुरुवातीला 97 विषय होते, पण पुन्हा एकदा एक विषय ऍड झाला आणि आता सध्या 98 विषय या केंद्र सूचीमध्ये येतात. मग फॉर एक्झाम्पल संरक्षण क्षेत्र आहे, अर्ध सैन्य बल जे आपलं आहे तर ते, त्यानंतर बँकिंग, चलन व्यवस्था, अणुऊर्जा, संचार, जनगणना, त्यानंतर लेखापरीक्षण, रेल्वे, पोस्ट ऑफिस, जलवाहतूक, हवाई वाहतूक, संशोधन, तर हे सगळे विषय हे केंद्र सूचीमध्ये येतात. हे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. यांवरती आपल्याला मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन बनतात. या व्यतिरिक्त गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा अशी गटात न बसणारा विषय ओळखा असं जरी दिलं, हे सगळे विषय देतील आणि पुढं मग कृषी सुद्धा देतील. तर कृषी हा केंद्र सूचीमधला विषय आहे का, तर नाही, कृषी हा विषय राज्य सूचीमधला आहे. ओके. राज्य सूचीमध्ये मूळ घटनेत 66 विषय होते, पण सध्या त्यातले बरेचसे विषय हे समवर्ती सूची आणि राज्य सूचीमध्ये घेतले आणि एकूण 59 विषय हे आता राज्य सूचीमध्ये येतात. राज्य सूचीत काही प्रमुख विषयांमध्ये पोलीस आहे, पोलीस खातं, सार्वजनिक आरोग्य, कृषी, तुरुंग, स्थानिक शासन, मत्स्य व्यवसाय, सिनेमाघर किंवा मनोरंजन गृह, त्यानंतर बाजारपेठा, शिक्षण, तर हे विषय राज्य सूचीमध्ये येतात. राज्य सूचीमधले जे विषय आहेत तर त्याच्यावरती कायदे बनवण्याचा अधिकार, त्याची अंमलबजावणी करण्याचं जे काही आहे तर ते पूर्ण राज्याकडे त्याचा अधिकार असतो. तुमच्या मनात हा विषय येत असणार आहे की सर आता इथं केंद्र कसं काय मग इथं हस्तक्षेप करतोय, तर केंद्र हे आपलं वरचढ असणार आहे, म्हणजे केंद्राला शेषाधिकार आहेत. तर असं आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे किंवा आपली घटना तशा पद्धतीने बनवली आहे की केंद्राला शेषाधिकार असतात. म्हणजे वरच्या ज्या तिन्ही सूची किंवा या ज्या तिन्ही सूची आहेत ना, तर याच्यामध्ये उल्लेख झालेल्या किंवा उल्लेख न झालेल्या सुद्धा ज्या गोष्टी असतील तर यामध्ये शेषाधिकार वापरून केंद्र सरकार पूर्णपणे हस्तक्षेप करू शकतो किंवा संसदेला ते अधिकार दिलेले आहेत. ओके. समवर्ती सूचीमध्ये कुठले कुठले विषय आहेत हे पण आपण जाणून घेऊ. समवर्ती सूचीमध्ये मूळ घटनेमध्ये एकूण 47 विषय होते आणि सध्या तिथं एकूण 52 विषय आहेत. ओके. समवर्ती सूची म्हणजे अशी की या विषयांवरती कायदा बनवण्याचा अधिकार हा संसदेला पण आहे आणि राज्य विधिमंडळाला सुद्धा आहे. फक्त जर राज्य विधिमंडळाचा कायदा आणि संसदेचा कायदा, म्हणजे राज्य विधिमंडळाने जो कायदा बनवलाय तो संसदेला नाही पटला तर संसद त्याला रिजेक्ट करेल आणि शेषाधिकार संसदेला दिल्यामुळं संसद निर्णय घेऊ शकतो की मला कशा प्रकारचा कायदा पाहिजे. म्हणजे संसदेमध्ये जो पारित झाला की तो सगळ्या राज्यांवरती इम्प्लिमेंट करता येईल. ओके. तर समवर्ती सूचीमध्ये जे घटक आहेत जसं की नागरी कायदा असेल, त्यानंतर विवाह आणि घटस्फोटासंदर्भातचे कायदे, लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, वीज, कामगार कल्याण, आर्थिक आणि सामाजिक नियोजन, औषधे, जे न्यूजपेपर असतात, वर्तमानपत्रे, पुस्तके, प्रिंटिंग प्रेस, तर या सगळ्या विषयांचा समावेश हा समवर्ती सूचीमध्ये होतो. आता समवर्ती सूचीमध्ये पहिल्यांदा 47च विषय होते, पण हे विषय आता बदलले कशामुळं,
तर 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये आणि त्यानुसार काही विषय हे समवर्ती सूचीमध्ये सुद्धा टाकण्यात आले. ओके, तर अशा पद्धतीने पॉलिटीमधला आपण शेड्यूल 7 हे थोडक्यात बघितलेलं आहे. तुम्हाला ही कलम, राज्यसूची, केंद्रसूची याच्यामध्ये कुठले विषय आहेत तर यांवरती क्वेश्चन बनतात. तर थोडंसं लक्षपूर्वक बघा. आपण कलम 254चं सब कलम 2 बघितलंय की ज्यानुसार राज्यांना असा अधिकार सुद्धा मिळालाय की ते कायदा पारित करू शकतात जो संसदेच्या कायद्याची थोडासा वेगळा सुद्धा असेल. म्हणजे संसदेने जो कायदा बनवलाय त्याच्यापासून भिन्न कायदा राज्य बनवू शकतात, पण त्यासाठी राष्ट्रपतींची सहमती मिळाली तर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. ओके, तर अतिशय महत्त्वाचं डिस्कशन होतं. आय होप तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन समजली असेल. थोड्या पुढच्या न्यूजकडे सुद्धा आपण येऊ. इक्बाल सिंग चहल तर यांना एक पुरस्कार मिळालाय. हे व्यक्ती तुम्हाला लगेच क्लिक झाले पाहिजेत, कारण ज्यावेळेस मुंबईमध्ये सुद्धा धारावीमध्ये कोरोना संक्रमण वाढलं होतं आणि धारावीमध्ये पूर्णपणे कंट्रोल आला होता. म्हणजे भारताने, केंद्र सरकारकडून सुद्धा धारावी मॉडेलचं कौतुक करण्यात आलं. म्हणजे धारावी पॅटर्न किंवा धारावी मॉडेल आपण ऐकत होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा या धारावी मॉडेलचं त्यांनी कौतुक केलं होतं. तर हे मॉडेल इम्प्लिमेंट करणारे मुंबईचे पालिका आयुक्त चहल तर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतोय. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत त्यांना कोविड क्रुसेडर्स 2020 हा सन्मान देण्यात येतोय. म्हणजे ऑलरेडी दिलेला आहे. ऑनलाईन एक सोहळा होता आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार ऑनलाईन पद्धतीमध्येच देण्यात आला. तर कोविड क्रुसेडर्स, आता क्रुसेडर्स हा वर्ड थोडा वेगळा वाटत असेल तुम्हाला, मे बी काही जणांना मिनिंग माहीत नाही ना, तर अशांना मी थोडासा इतिहासाची आठवण करून देतो. 12व 13व 14व जे शतक होतं त्या काळामध्ये मुस्लिमांचं आक्रमण हे युरोपियन देशांवरती किंवा ख्रिश्चन राजवटींवरती, राजेशाहींवरती होत होतं, वाढलं होतं आक्रमण. आणि त्यातून बचाव करण्यासाठी किंवा त्यातून उलटवार करण्यासाठी म्हणून जे त्या काळातले ख्रिश्चन राजे वगैरे होते तर त्यांनी जे मुस्लिम सत्ता ज्या होत्या तर त्या पूर्णपणे समूळ नष्ट करण्यासाठी त्यांच्या मोहिमा राबवायला सुरुवात केली. त्यातून ख्रिश्चन जे राजे होते किंवा जे युरोपियन राजे होते, वेस्टर्न राजे होते, तर त्यांचा विजय होत गेला आणि ती टर्म म्हणजे क्रुसेडर्स ही जी टर्म आहे तर ती अस्तित्वात आली. ओके, तर कोविड क्रुसेडर्स 2020 हा जो काही पुरस्कार आहे तर तो इक्बाल सिंग चहल यांना देण्यात आलाय, जे की आपल्या मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. इंडो अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मुंबईतल्या अमेरिकन दूतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. आता या पुरस्कारामध्ये संपूर्ण जगातून 76 लोकांची नावं ही स्वीकार करण्यात आली होती. 76 नॉमिनेशन्स होते, त्यामधून 41 जणांची नावं ही फायनलाइज करण्यात आली आणि त्यामध्ये सुद्धा खास करून इंडियाची जी कॅटेगरी आहे म्हणजे एक्झॅम्पलरी वर्क डन बाय अ ब्युरोक्रॅट इंडिया, तर या कॅटेगरी अंतर्गत आयुक्त चहल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओके, या सोहळ्यामध्ये अमेरिकेचे मुंबईमधले राजदूत डेव्हिड जे रांच, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यलक्ष्मी राव आणि या व्यतिरिक्त अनेक असे काही पुरस्कार विजेते होते या ऑनलाईन सोहळ्यामध्ये उपस्थित होते. तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इक्बाल सिंग चहल यांना हा पुरस्कार मिळाला. ओके, आयोग आपल्याला या मुद्द्यावरती क्वेश्चन विचारू शकतो, कारण तुम्ही सुद्धा जाऊन भविष्यामध्ये अधिकारी होताय आणि तुम्ही कशा प्रकारचे आदर्श समोर घेत आलेला आहात. म्हणजे यांच्या काही हे जे आपले चहल होते तर त्यांनी कशा प्रकारे कोविडवरती कंट्रोल मिळवला, धारावी पॅटर्न त्यांचा नेमका कसा होता, कशा पद्धतीने त्यांनी मोहिमा राबवल्या, तर हे जे मुद्दे आहेत तर ते तुम्ही ॲज अ अधिकारी म्हणून भविष्यात इम्प्लिमेंट करणार आहात. तर म्हणून आपल्याला आयोग यांच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो. कोरोनाला पळवून लावण्यासाठी चेस दी व्हायरस, तर ही आयुक्त चहल यांची मोहीम होती जी अगदी प्रभावी ठरली. यांच्यामध्ये 5 महत्त्वाचे किंवा पंचसूत्र त्यांचे होते, 5 महत्त्वाचे की पॉईंट्स होते, जसं की टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि क्वारंटाईन. तर असे 5 महत्त्वाचे पंचसूत्रांचा अवलंब करत ही जी चेस दी व्हायरस जी मोहीम आहे तर ती आयुक्त चहल यांनी राबवली, ज्याचा फायदा धारावीमध्ये तर झालाच. धारावी मॉडेल जे आहे त्याचं कौतुक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा केलेलं आहे. तर याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की धारावी मॉडेल राबवणारे आयुक्त चहल हे किती प्रभावी नेतृत्व करू शकले आणि प्रभावी त्यांचं हे जे मोहीम होती तर ती किती प्रभावी ठरली आहे. तर हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि क्वारंटाईन, तर या पंचसूत्रांचा वापर करत त्यांनी धारावी मॉडेल राबवलं आहे. ओके, पुढं असेच एक महत्त्वाचे व्यक्ती जे रिसंट चर्चेमध्ये आहेत. FTIIच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची आता नियुक्ती झालेली आहे.
FTII हे नेहमीच चर्चेमध्ये असतं, कधीतरी वादामध्ये सुद्धा चर्चेत होतं. अनुपम खेर यांच्यामुळे सुद्धा ते चर्चेमध्ये होतं. तर जे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहे तर यांच्या आता अध्यक्षपदी शेखर कपूर, जे की एक अभिनेते सुद्धा आहेत, दिग्दर्शक आहेत. आता शेखर कपूर म्हणजे हे जे व्यक्ती आहेत तर त्यांना तुम्ही कुठं बघितलंय तर प्रधानमंत्री ही जी सिरीज आहे तर त्याच्यामध्ये आपण यांना ॲज अ होस्टिंग करताना आपण बघितले, स्टोरी नॅरेट करता येते. तर शेखर कपूर ज्यांना आता FTIIच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे FTII हे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. या मंत्रालयाने याची घोषणा केली, त्यानुसार आता त्यांचा कार्यकाल हा 3 मार्च 2023 पर्यंत असेल. ओके. जे FTIIचे माजी अध्यक्ष होते ते म्हणजे BP सिंग, तर त्यांचा कार्यकाल हा 4 मार्चलाच संपला होता आणि नंतर त्यांना एक्सटेन्शन पण नको होतं, म्हणजे त्यांना या पदावरती राहायचं नव्हतं, पण कोरोनाचा काळ चालू होता आणि त्याच्यामुळे मग मंत्रालयाने असा निर्णय घेतला की या FTIIचे जे सदस्य आहेत, जे अशासकीय सदस्य आहेत, तर अशांचा कार्यकाल हा 6 महिन्यांसाठी वाढवला जाईल आणि जोपर्यंत नवीन सदस्यांची निवड केली जात नाही तोपर्यंत जुने सगळे सदस्य असेच ठाम राहतील. तर म्हणून BP सिंग हे आतापर्यंत अध्यक्ष होते, पण FTIIच्या आता अध्यक्षपदी जे नियुक्त झाले ते म्हणजे शेखर कपूर. ओके. पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज आहे, युद्ध अभ्यासाशी संबंधित न्यूज आहे. रिसेंटली आता फार कमी युद्ध अभ्यास होत आहेत, पण जेवढे काही होत आहेत ते महत्त्वाचे आहेतच. तर म्हणून जेवढे होत आहेत तेवढे ते लक्षातच ठेवायचे आहेत. जिमॅक्स 2020 हे झालं आहे. जिमॅक्स नावावरून तुम्हाला समजतं आहे की J फॉर जपान, I फॉर इंडिया, M फॉर मेरिटाईम आणि EX फॉर एक्सरसाइज. तर अरबी समुद्रामध्ये भारत आणि जपानच्या नौदलाचा हा एक युद्ध अभ्यास होता. या युद्ध अभ्यासाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नो कॉन्टॅक्ट ॲट सी ओनली. तर ह्या फॉर्मॅटच्या माध्यमातून हा युद्ध अभ्यास करण्यात आला. म्हणजे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पण थोडंसं ठेवायचं आहे. कोविड-19ची सिच्युएशन आहे, पॅन्डेमिक आहे, तर म्हणून नो कॉन्टॅक्ट म्हणजे सैन्याचा एकमेकांशी फिजिकल कॉन्टॅक्ट नव्हता. नो कॉन्टॅक्ट ॲट सी ओनली, तर असं या फॉर्मॅटच्या माध्यमातून जिमॅक्स 2020 हे सैन्य अभ्यास, नौदलाचा युद्ध अभ्यास हा राबवण्यात आला. जपान इंडिया मॅरिटाईम एक्सरसाइज 2012 पासून याची सुरुवात होतीये. 2012 सगळ्यात पहिल्यांदा आयोजित झाला होता. त्यानंतर जो लास्ट झाला तर तो ऑक्टोबर 2018 मध्ये झाला होता, जो की विशाखापट्टणममध्ये आयोजित होता. ओके. तर हे पण मुद्दे लक्षात ठेवायचे तुम्ही, यावरती आपल्याला आयोगामार्फत क्वेश्चन विचारले जातात. आता इथं जपानचा उल्लेख झालाय ना, तर जपानबद्दल 2-4 गोष्टी लक्षात घ्या. जपानचे जे सध्याचे पंतप्रधान आहे, जे रिसेंटलीच नियुक्त झालेत, शिंजो अॅबेंची त्यांनी जागा घेतली, ते म्हणजे योशिहिडे सुगा. यांच्यावरती आपण ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे. त्यांच्याबद्दलची पूर्ण ॲज अ पर्सन म्हणूनची सगळी इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर नक्की ज्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर बघितलेलं नाही अशांनी लवकरात लवकर बघा. तुम्हाला फक्त यूट्यूबवरती सर्च करायचं आहे योशिहिडे सुगा बाय विजन, तर असं सर्च केल्यावरती तुम्हाला लेक्चर मिळून जाईल. ओके. आणि जपानची जी कॅपिटल आहे, कॅपिटल म्हणजे राजधानी जी आहे ती म्हणजे टोकियो, आणि जपानचं चलन जे आहे ते म्हणजे जॅपनीज येन. ठीक आहे. तर जपानबद्दल एवढीच माहिती सांगतो कारण ऑलरेडी तुम्हाला भरपूर वेळेस मी सांगितलेलं आहे. पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण वारंवार बघत राहू. पुढे एक पुरस्कार मी तुम्हाला सांगणार आहे. पाटा पुरस्कार आहे तो, केरळ पर्यटनाला मिळालेला पाटा पुरस्कार. पाटा पुरस्कार हे अतिशय फेमस आहेत. याचा लॉंग फॉर्म काय असतो मग? पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन. तर यांच्याकडून पुरस्कार दिले जातात. 2 कॅटेगरीमध्ये दिले जातात, एक म्हणजे ग्रँड आणि दुसरं म्हणजे गोल्ड. ग्रँड म्हणजे खूप भव्य असा तो पुरस्कार आहे, म्हणजे गोल्डच्या वरचाच. ग्रँड हा लिमिटेड काही कॅम्पेन्सला दिला जातो. त्यातच केरळ पर्यटनाला त्यांच्या ह्युमन बाय नेचर या कॅम्पेनसाठी, या मोहिमेसाठी म्हणून ग्रँड या कॅटेगरीमध्ये विनर फॉर मार्केटिंग हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे पाटा ग्रँड टायटल विनर फॉर मार्केटिंग ह्युमन बाय नेचर, तर या त्यांच्या कॅम्पेनसाठी मिळाला आहे. या कॅम्पेनमुळं केरळमध्ये पर्यटन जे आहे तर ते जवळपास 17.2% वाढलं होतं. 2019 मधलं हे कॅम्पेन आहे, ज्यानुसार 2019 मध्येच 17.2% या केरळच्या पर्यटनामध्ये वाढ झाली होती. 2018 मध्ये तुम्हाला आठवत असेल की केरळमध्ये निफा आलं होतं, म्हणजे एक चक्रीवादळ आलं होतं. याचबरोबर केरळमध्ये पूर सुद्धा आला होता आणि 2018 मध्ये मग तिथं पर्यटनाची खूप वाईट अवस्था झाली होती. आणि अशा प्रकारचं कॅम्पेन ह्युमन बाय नेचर हे कॅम्पेन त्यांनी राबवलं. त्यातून चांगल्या प्रकारे मार्केटिंग झालं आणि 17.2% केरळचं पर्यटन वाढलं. ओके. तर या मुद्द्यावरती आयोग आपल्याला क्वेश्चन विचारू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही इतर 2 जे पुरस्कार आहेत, एकूण 3 पुरस्कार हे ग्रँड कॅटेगरीमध्ये मिळाले. या व्यतिरिक्तचे 2 लक्षात ठेवू शकता. खरं तर तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे, पण ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. जो मार्केटिंगवाला मिळाला तो म्हणजे
ह्युमन बाय नेचर प्रिंट कॅम्पेनला जे की केरळ टुरिझमकडून राबवण्यात आलं होतं. त्यानंतर पाटा ग्रँड टायटल विनर 2024 सस्टेनेबिलिटी हा जो पुरस्कार आहे तर हा अनुराग कम्युनिटी लॉज तर यांना मिळाला आहे, जो की याना व्हेंचर्स तर यांच्याकडून राबवण्यात आला होता. थायलंडमधला एक कॅम्पेन आहे. आणि तिसरा जो आहे या ग्रँड कॅटेगरीमधला तो म्हणजे पाटा ग्रँड टायटल विनर 2020 इन ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट तर हा पुरस्कार मकाऊच्या एका संस्थेला मिळाला आहे, जे की चायनामध्ये आहे. अनलेशिंग ग्रेटनेस बाय MGM चायना तर यांना हा ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट या कॅटेगरीमधला पुरस्कार मिळाला आहे. पाटाबद्दल सांगायचं झालं तर पाटाचं जे हेड ऑफिस आहे ते थायलंडमध्ये आहे, बँकॉकमध्ये पाटाचं हेड ऑफिस आहे. ओके, ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. सायन्स अँड टेकसाठी खूप खूप महत्त्वाची न्यूज आहे. भारतातल्या इस्रोवरती तर भरपूर वेळेस आयोगाने क्वेश्चन विचारलेत, भविष्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. पण UAE कडून अशा प्रकारचं एखादं जर मिशन लॉन्च होत असेल जे की पहिल्यांदाच अंतराळामधल्या मिशनमध्ये येत आहेत, म्हणजे ते पहिल्यांदाच इंटरप्लॅनेटरी कुठले असे मिशन राबवण्यामध्ये येत आहेत, तर याच्यावरती क्वेश्चन बनू शकतात. UAEचे मून मिशन येत आहे. अलीकडेच त्यांनी म्हणजे संयुक्त अरब अमिरेतनी तशी घोषणा केलेली आहे की 2024 मानव रहित अवकाशयान ते चंद्रावरती पाठवणार आहेत. अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मानव रहित हे विधान इथं महत्त्वाचं आहे, कारण मानव रहित चंद्रयान जर ते सक्सेसफुली पाठवू शकले तर UAE हे चौथं असं राष्ट्र बनणार आहे जर ते 2024 सक्सेसफुल झाले तर. याआधी USA, सोव्हिएत युनियन आणि चायना तर यांना ही कामगिरी करण्यात आली आहे की ते मानव रहित चंद्रावरती पोहोचले, त्यांचं यान चंद्रावरती पोहोचलेलं आहे. भारताला मात्र यामध्ये अपयश आलं होतं. इस्रायल, भारत आणि जपान तर हे यामध्ये आत्तापर्यंत अपयशी ठरले आहेत. आता बघूया 2024 नेमकं काय होणार आहे. आता या मिशनमध्ये जे रोवर यूज होणार आहे ना, रोवर म्हणजे काय की जो जमिनीवरती ॲक्च्युली त्या चंद्राच्या सरफेसवरती जर जो चालण्याचं काम करणार आहे, फिरण्याचं काम करणार आहे, तो म्हणजे रोवर. तर इथं त्यांच्या रोवरचं जे नाव आहे तर ते UAEचे मूळ संस्थापक जे होते शेख रशीद बिन सईद अल मक्तूम तर यांच्या नावावरती रशीद असं त्या रोवरचं नाव ठेवण्यात आलं आहे. तर UAEचे ते मूळ संस्थापक मानले जातात, शेख रशीद बिन सईद अल मक्तूम. तर यांच्या नावावरती रोवरचं नाव असणार आहे. आणि रोवर हे एक असं व्हेकल असतं की जे सरफेसवरती ॲक्च्युअलमध्ये चालेल. नासाचं जे अपोलो मिशन होतं ना, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने रोवर वेगवेगळ्या चंद्राच्या भागामध्ये पोचलं होतं, म्हणजे असा चंद्राचा पृष्ठभाग की जो आत्तापर्यंत शोधता आलेला नाही आहे. म्हणजे अशा ठिकाणी की जिथपर्यंत मानव मोहीम ज्यावेळेस राबवल्या होत्या तर तिथे शोध घेता आला नाही, तर असं जे नासाचं अपोलो मिशन होतं तर त्याच पद्धतीने UAEचं हे मून मिशन असणार आहे. ओके, आपण आपलं जे चंद्रयान 2 जे मिशन होतं त्याच्यामध्ये आपल्याला थोडं फेल्युअर आलं. त्यानंतर 2021 आपण चंद्रयान 3 सुद्धा राबवणार आहोत आणि मे बी 2021च्या अगदी फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये सुद्धा चंद्रयान 3 हे मिशन राबवलं जाईल. त्याचा हेतू तसाच असणार आहे जसा चंद्रयान 2चा होता की साऊथ जो पोल आहे म्हणजे दक्षिणेकडचा जो भाग आहे चंद्राचा तर त्या भागामध्ये उतरायचं आहे. तिथलच्या जे आत्तापर्यंत तिथलच्या गोष्टी डिस्कवर करता आल्या नाहीत तर त्यांकडे जायचं आहे. तर म्हणून हे चंद्रयान 3चं मिशन भारताकडून म्हणजे आपल्या इस्रोकडून पुन्हा एकदा 2021 राबवलं जाईल. ओके, तुम्हाला एक आर्टिमिस नावाचं एक मिशन सांगतो, नासाचं ते मिशन आहे. आता आर्टिमिस मला नाव लक्षात राहिलं याचं कारण म्हणजे आधी मी ज्या ठिकाणी राहायचो ना तर त्या ठिकाणी आर्टिमिस त्याचं नाव होतं. तर आर्टिमिस हे जे नासाचं मिशन आहे तर हे त्यांचं 2024 मिशन आहे की ज्या अंतर्गत त्यांना चंद्रावरती एक फिमेल आणि एक मेल सायंटिस्ट त्यांना चंद्रावरती पाठवायचे आहेत. म्हणजे फर्स्ट विमेन असणार आहे ती चंद्रावरती उतरणारी आणि नेक्स्ट मेन असणार आहे. ओके, तर हे जे नासाचं मिशन आहे ते 2024 असणार आहे. या अंतर्गत सुद्धा चंद्राच्या साऊथ पोलकडे ते मिशन उतरणार असेल, म्हणजे साऊथ पोलवरतीच उतरायचं अशा टाईपचंच मिशन आहे ते, ज्याचं नाव आहे आर्टिमिस. ओके, आणि ह्या UAEच्या मिशनबद्दल सांगायचं झालं ना, UAEचं अंतराळ अभियान तर जुलै 2020 तुम्ही ऐकलं असणार आहे की UAEनी जपानच्या मदतीने त्यांचं एक रॉकेट हे मार्सकडे सोडलेलं आहे. मार्स म्हणजे मंगळ, तर मंगळावरती त्यांचं यान पोचणार आहे. ते ऑलमोस्ट 2021च्या फेबपर्यंत पोचेल. 2021 ज्यावेळेस ते पोचणार आहे ना तर ॲक्च्युली ही जी टाईमलाईन त्यांनी डिसाईड केली आहे 2021 का पोचायचं आहे, कारण 2021 UAEच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ते त्यांना अशा पद्धतीने साजरा करायचं आहे. म्हणजे त्यांना मंगळावरती पोहोचून त्यांना ते साजरं करायचं आहे. तर अरब देशांच्या दृष्टिकोनातून एक प्राऊड मोमेंट असणार आहे. आणि अरब जगाचा जरी आपण विचार केला तर अशा प्रकारे अंतराळ अभियान राबवणारा
UAE हा पहिला देश आहे की ज्यांनी असे इंटरप्लॅनेटरी अभियानाची सुरुवात केलेली आहे. तर अतिशय महत्त्वाचं इम्पॅक्टफुल यांचे सगळे डिसिजन्स असतील. आता हे UAE वाले ना खूप खतरनाक प्लॅन करतात. आता यांनी काय केलंय प्लॅन की त्यांना मंगळावरती मानवी वसाहत सुरू करायची आहे आणि हे त्यांना पुढच्या 97 वर्षानंतर करायचं. म्हणजे 2117 मध्ये UAE वाल्यांनी ठरवलंय की त्यांना मानवी वसाहत मंगळावरती करायची आहे. तर बघूयात आता 97 वर्षापर्यंत तर आपल्याला पॉसिबल नाही होणार, पण ठीक आहे, आपलं तरी कुठे एका जन्मामध्ये भागणार आहे. पुढच्या जन्मामध्ये आपण बघूत की 2117 मध्ये कुठपर्यंत पोहोचला UAE. ओके. आणि 2019 पासूनच UAE थोडं चर्चेमध्ये आहे, कारण 2019 मध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा ॲस्ट्रोनॉट हा पाठवला होता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला, जे पृथ्वीपासून जे हवेत आहे ना अंतराळात आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, तर तिथं त्यांनी पहिला ॲस्ट्रोनॉट त्यांचा पाठवला होता. ओके. तर म्हणून UAE खूप चर्चेमध्ये आहे. UAE बद्दल मी आत्ता माहिती नाही सांगणार, कारण आणखीन महत्त्वाच्या 2 न्यूज आपल्याला घ्यायच्यात. ओके. आता UAEचं जॉग्राफिकल अँगल मी जास्त डिटेलमध्ये नाही सांगत, पण ज्यावेळेस इतिहास घेऊ आपण ना UAEचा, त्यावेळेस अगदी डिटेलमध्ये बघू. UAE हे असं अरेबियन पेनिन्सुलांमध्ये 7 वेगवेगळ्या शेख डोमपासून बनलेलं आहे. म्हणजे शेख राजवटींपासून हे UAE फॉर्म झालेलं आहे. तर अगदी डिटेलमध्ये आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये बघू. पुढच्या इम्पॉर्टंट न्यूजकडे आपल्याला यायचं आहे. कॅटक्यू व्हायरस हा आता आपल्या पुण्यामध्ये पोचला आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोचलेला आहे. कॅटक्यू व्हायरस म्हणजे नेमका काय प्रकार आहे, तर हा सुद्धा अगेन एक चायनीज व्हायरसच आहे. पुण्यामध्ये आता नेमकं काय झालंय की सगळे असे कंटेनमेंट झोन आहेत, वेगवेगळ्या टेस्ट सॅम्पलला येतात, म्हणजे सगळं सुरू आहे हे प्रकार सगळं. आता कोविडमुळे काय झालं, सगळ्या चाचण्या वगैरे सुरू आहेत. तर पुण्यामध्ये जे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे आहे, ICMR जे आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आणि याचबरोबर मॅक्झिमम कंटेनमेंट लॅबोरेटरी, तर यांच्या शास्त्रज्ञांनी मिळून 2 ह्युमन सॅम्पल टेस्ट केले आणि ते जे सॅम्पल होते, जे नमुने होते, त्याच्यामध्ये यांना कॅटक्यू व्हायरस, त्याला CQV असं म्हटलं जातं, तर त्याच्या अँटीबॉडीज सापडल्या. अँटीबॉडी सापडल्यावरती काय होतं की त्या दोघांना ऑलरेडी कॅटक्यू व्हायरसची लागण झाली होती असा त्याचा मिनिंग निघतो. म्हणजे कॅटक्यू व्हायरस हा सुद्धा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय धोक्याचा आहे. हा विषाणू सुद्धा संसर्गजन्य म्हणून साथीचा रोग घेऊन येतो, म्हणजे यामुळे सुद्धा पॅन्डेमिक पसरतात. तर असा हा कॅटक्यू व्हायरस आहे आणि त्याच्या अँटीबॉडीज ह्या दोघांच्या सॅम्पलमध्ये सापडल्यात. तर ज्यावेळेस आता कोविडसाठी जे सॅम्पल कलेक्शन होतं, अँटीडोट चेक करतात की कोविड होऊन गेला की नाही, असे जे सॅम्पल टेस्ट वगैरे घेतात ना, तर त्यावेळेस हे CQVचंच डायरेक्टली अँटीडोट सापडला. म्हणजे काय, तर त्या दोघांना ऑलरेडी होऊन गेला होता आणि हा सुद्धा संसर्गजन्य आहे, हा सुद्धा तेवढाच घातक आहे, पॅन्डेमिक सुद्धा आलेला आहे. तर म्हणून आपल्या सध्या आता आरोग्याबाबत खूप काळजी घेणं गरजेचं झालं आहे. आता हा व्हायरस नेमका कसा होता, याचे महत्त्वाचे जे की पॉईंट्स आहेत ना ते जाणून घ्या. मानवी सिरमच्या नमुन्यांमध्ये हे आपल्याला सापडलंय. डासामध्ये जे CQV व्हायरस असतात, म्हणजे डासांमधूनच हा पसरतो, तर असेच व्हायरस हे मानवी शरीरामध्ये सापडले, 2 सॅम्पलमध्ये सापडलेत. आणि जर भारतीय परिस्थितींचा विचार केला तर अशा प्रकारचा रोग हा लवकर पसरू शकतो. CQची पहिल्यांदा नोंद ही 2004 मध्ये उत्तर व्हिएतनाममध्ये केली होती. डासांमधून हा सगळ्यात पहिल्यांदा 2004 मध्ये पसरला होता. त्यानंतर याची नोंद ही चायनामध्ये सुद्धा झाली आहे आणि आता 2 सॅम्पल हे भारतात पुण्यात सुद्धा सापडलेत. ओके, म्हणजे पुण्याच्या या लॅब्समध्ये सापडले. CQV कम्स अंडर दी कॅटेगरी ऑफ आर्थ्रोपॉड बॉर्न व्हायरसेस. आर्थ्रोपॉड बॉर्न व्हायरस म्हणजे नेमके कसे आहे की जे व्हायरस हे जे किटाणू असतात, कोळी असतात, किडे जे असतात, तर या कॅटेगरीमधले जे प्राणी आहेत ते यांच्यामध्ये अशा प्रकारचे व्हायरसेस सापडतात. डुकरांमध्ये सुद्धा, किंवा जे क्युरेक्स प्रजातीचे जे डास असतात ना, तर यांमध्ये हे विषाणू राहतात आणि त्या विषाणूंकडून माणसांमध्ये, म्हणजे या व्हायरसकडून माणसांमध्ये लागण होते डासामार्फत, किंवा अशाच जर आपण प्राण्याच्या संपर्कात जर आलो तर त्यामार्फत, आणि माणसामध्ये तर तो संसर्ग पद्धतीने पसरतो. ओके, तर अतिशय घातक असलेला CQV, ज्यावरती ऑलरेडी अगेन गव्हर्नमेंटकडून आपल्याला ॲडवाईस देण्यात आलेल्या आहेत. रिसेंटली काल परवा आपण आणखीन एक विषाणू बघितला होता, म्हणजे कॉंगो व्हायरस आपण बघितला होता ना, तर तो कॉंगो वेगळा आहे आणि हे भलतंच आहे. ओके, तर कन्फ्युजन करून घेऊ नका, अगदी डिटेलमध्ये आपण दोन्ही सुद्धा व्हायरस बघितलेत. ओके, पुढची न्यूज ही ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची संदर्भात आहे. तुम्ही ऐकलं असेल की ॲम्नेस्टी इंटरनॅशनलला आता भारतामध्ये त्यांनी त्यांचं काम थांबवलेलं आहे, म्हणजे निलंबित करण्यात आले भारतामधून त्यांना. याचं रिझन आहे की भारत सरकारने असं सांगितलंय की ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे जे बँक खाते होते तर ते फ्रीज करण्यात आले होते. म्हणजे बँक खात्यांमध्ये थोडेसे डाऊटफुल ट्रान्झॅक्शन्स पण होते,
या व्यतिरिक्त बऱ्याचशा नियमावली जी आहे तर ती फॉलो झालेली नव्हती. FDIच्या नावाखाली वेगळ्याच गुंतवणुकी होत होत्या. तर या कारणाने भारत सरकारने असं त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं जे भारतातलं काम असणार आहे तर ते पूर्णपणे थांबवावं लागेल. आणि आता ॲम्नेस्टी इंटरनॅशनल हे भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं मानवाधिकार कार्य करणार नाही. तर अशा प्रकारचं त्यांनी स्वतःसुद्धा ट्विट केलं. तर याविषयीच आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ नेमकं प्रकरण काय झालेलं आहे. इव्हन फक्त त्यांचे बँक अकाउंट सीज नाहीत झालेले, तर सरकारने त्यांच्यावरती CBIची चौकशी सुद्धा स्थापन केलेली आहे. म्हणजे CBI हे चौकशीला सुद्धा लागणार आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तर एवढं हे प्रकरण आता बिघडलेलं आहे. याच्यामध्ये ॲम्नेस्टीचं काय मत आहे हे पण तुम्हाला सांगतो की त्यांचं असं मत आहे की भारतामध्ये पारदर्शकता नाही आहे आणि आम्ही पारदर्शकता जी आणण्याचा प्रयत्न करतोय किंवा भारतामध्ये जे मानवाधिकारांचं उल्लंघन केलं जातंय आणि हे सगळे प्रकार ज्यावेळेस आम्ही जगासमोर घेऊन येतोय तर हे भारत सरकारला पटत नाहीये. भारत सरकार आमच्यावरती ते बदले की कारवाई म्हणतात ना, तर तसा प्रकार म्हणून आमची पहिल्यांदा बँक खाती फ्रीज केली, अशा प्रकारचा आरोप हा ॲम्नेस्टी इंटरनॅशनलकडून लावण्यात येतोय. आणि ज्यावेळेस भारताकडून सुद्धा यांचे अकाउंट फ्रीज करण्यात आले ना, युरोपियन युनियन देशांची सुद्धा जळाली होती आणि युरोपियन युनियननी सुद्धा भारतामध्ये जे ॲम्नेस्टी इंटरनॅशनलला जे असा विरोध झालेला आहे किंवा त्यांचं काम थांबवण्यात आलं, तर या कारवाई विरुद्ध सुद्धा युरोपियन युनियनकडून चिंता व्यक्त करण्यात आली. त्यांनी चिंता व्यक्त केली तर भारताला कुठला काही फरक पडतो असं अजिबात होणार नाही. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल काही भारतापेक्षा मोठी संस्था नाही आहे. ओके, आता ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नेमकं काय म्हणतंय किंवा भारताचा सुद्धा नेमका तर्क काय, हे दोन्ही गोष्टी तुम्ही समजून घ्या. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं असं मत आहे की ज्यावेळेस हे CAAचा प्रोटेस्ट चालू होता त्यावेळेस उत्तर आणि पूर्व दिल्लीमध्ये जे दंगली झाल्या होत्या, या दंगलींमध्ये पोलिसांकडून जो मानवाधिकारांचं उल्लंघन झालं होतं, तर अशा गोष्टीवरती स्वतंत्र चौकशी करा असं ॲम्नेस्टी इंटरनॅशनल म्हटलं. आणि या व्यतिरिक्त जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण 370 आर्टिकल हटवलं तर त्यावेळेस सुद्धा तिथं मानवाधिकारांचं उल्लंघन होतंय. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करावी अशी मागणी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाकडून करण्यात आली. म्हणजे हे भारतासाठी जे काम करणारं ॲम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया जे आहे, ज्यांचं हेड ऑफिस बेंगलोरमध्ये, तर यांच्याकडून अशा प्रकारच्या गोष्टी सांगण्यात आल्या. या गोष्टींना विरोध करण्यासाठी म्हणून शासनाने आम्हाला बॅन केलं किंवा शासनाने आमचे अकाउंट फ्रीज केले असं ॲम्नेस्टीचं म्हणणं आहे. तर ही तर झाली एक बाजू. दुसरी बाजू आपण आपल्या गव्हर्नमेंटची ऐकूयात. शासनाचं असं मत आहे की आपल्या भारतातले वेगवेगळे कायद्यांचा त्यांनी भंग केलेला आहे. वेगवेगळे कायदे जे वित्तपुरवठ्या संस्थांशी संदर्भात आहेत, तर अशा कायद्यांचा जो काही असे कायदे जे होते तर त्यांचा भंग केल्यामुळं वेगळीच परवानगी घेतली, पैसा वेगळ्याच कारणांसाठी यूज झाला. याचबरोबर ॲम्नेस्टीला जे येणारं जे FDIच्या नावाखाली वेगळं फंडिंग होतं, तर हे सगळे डाऊटफुल ट्रान्झॅक्शन्स होते. तर म्हणून ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे अकाउंट फ्रीज करण्यात आले. अशा प्रकारचे आपल्या शासनाकडून, केंद्र सरकारकडून युक्तिवाद केला जातोय. ओके, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही एक मोठी संस्था, एक नावाजलेली संस्था आहे जी मानवाधिकारांसाठी काम करते. 1961 मध्ये UK याची स्थापना झाली होती. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था ही NGO आहे. 1977 मध्ये हिला एक नोबल पारितोषिक सुद्धा मिळाले शांततेसाठी. ओके, आणि हे ॲम्नेस्टीकडून काय नेमका प्रकार झालाय, जे सरकारचं जे मत आहे ना, तर आपल्या फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट जो आहे, FCRA जो आहे, जो 2010 मध्ये फॉर्म झालेला आहे, तर यानुसार फॉरेनमधून जे काही गुंतवणूक होते त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलं जातं. आणि ॲम्नेस्टीने काय केलं की थेट गुंतवणूक ही FDIच्या अंतर्गत दाखवली. वेगवेगळं वर्गीकरण जे होतं, भारतात वेगवेगळ्या 4 संस्थांना त्यांनी पैसे पाठवले आणि हे सगळं होत असताना नियमांचं उल्लंघन झालं. म्हणजे विदेशी योगदान अधिनियम 2010 जे आहे, FCRA आहे, तर त्याचं उल्लंघन झालेलं आहे असं सरकारचं मत आहे. आणि यासाठी आता CBI चौकशी सुद्धा होणार आहे. ओके, तर आजच्या आपल्या दैनिक मराठीच्या या लेक्चरच्या माध्यमातून भरपूर साऱ्या न्यूज अगदी डिटेलमध्ये आपण घेतल्यात. थोडंसं समराईज करायचं झालं तर मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये सांगून देतो. आज आपण कुठले कुठले मुद्दे बघितले, तर महाराष्ट्रामध्ये आता सिंगल म्हणजे सुट्टी अशी बिडी किंवा सिगरेट विकण्यावरती बंदी घालण्यात आली आहे, हे आपण बघितलं. त्यानंतर भारतामध्ये तंबाखूच्या सेवनाची स्थिती कशी आहे, जो गॅट्स आहे म्हणजेच ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे जो आज झाला 2016-17 मध्ये, त्याच्या आकडेवारीनुसार आपल्याला काय समजलंय हे आपण बघितलं. त्याची आकडेवारी काय सांगते हे आपण बघितलं. त्यानंतर आपण ESG फंड्स जे आहेत, म्हणजेच एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स हे जे फंड आहे, तर याच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेतली.
त्यानंतर आपण कलम 254चा सबकलम 2 बघितलं, ज्या अंतर्गत आता या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी, कृषी विधेयक जे 3 पास झालेत त्यांना विरोध करण्यासाठी म्हणून जे बिगर बीजेपी प्रदेश आहे, बिगर बीजेपी राज्य सरकार जे आहेत त्यांच्याकडून एखादा कायदा पास करण्यात येतोय की काय, तर हा प्रकार सुरू आहे. तर याविषयी आपण 254(2)च्या अंतर्गत बघितलं. त्यानुसार केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची आपण अभ्यासली. त्यानंतर आपण इक्बाल सिंग चहल यांच्याबद्दल माहिती जाणून घेतली. त्यांना जो पुरस्कार मिळालाय तो आपण बघितला. त्यानंतर FTIचे जे नवीन अध्यक्ष झालेत शेखर कपूर, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघितली. जिमॅक्स आपण बघितलं, जे भारत आणि जपान नौदलादरम्यान युद्धाभ्यास झालाय. केरळाला जो पाटा पुरस्कार मिळाला त्यांच्या मार्केटिंगसाठी तो बघितला आपण. UAEचे आपण जे मून मिशन आहे, मार्स मिशन जे त्यांचं होतं, खरं त्यांच्या मार्स मिशनचं नाव मी तुम्हाला नाही सांगितलं. अमल म्हणजेच होप असं त्यांच्या मार्स मिशनचं नाव होतं. त्यानंतर कॅटक्यू व्हायरस आपण बघितला आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. तशा बऱ्याचशा घडामोडी आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण कव्हर केल्यात. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. तुम्ही लेक्चर मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तरच शेअर करा, आवडलं असेल तरच शेअर करा, असं काहीही कंपल्शन नाही आहे. तुमचं नॉलेज जितकं जास्त वाढवता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू. पुढच्या येणाऱ्या सलगचे 6 दिवस हे लेक्चर्स बघा. तुमचा रिस्पॉन्स कसा असेल यावरतीच पूर्णपणे ही सिरीज कंटिन्यू राहील. ओके, तर भेटूत आपण येणार नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. जाता जाता फक्त एक आठवण करून देतो, विजन स्टडीचं ॲप हे तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या. त्या ॲपच्या माध्यमातून भरपूर सारा वेगवेगळ्या प्रकारे मोफत अभ्यास तुम्हाला करता येतो. टेस्ट सिरीज आहे तिथं अगदी मोफत आहेत. त्यानंतर तुम्हाला दररोजच्या करंट अफेअर्स, दररोज वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज नोट्स वाचता येतात, अभ्यासता येतात. आणि जर तुम्हाला अफोर्ड होत असेल, परवडत असेल, तर तुम्ही आमच्या क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. या व्यतिरिक्त 2021साठी जे एक्झामसाठी तयारी करतात अशांसाठी राज्यसेवा कोर्सचे ॲडमिशन ओपन आहेत. तर भेटूत आपण येणार लेक्चरच्या माध्यमातून. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.